इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी। जर तुमच्याकडे रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता आणि तांदूळ जुना असला तर खूप चांगला। 1 ग्लास, तर इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे मोजून। आता याला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ। रेशनचे तांदूळ थोडे जास्तच घाण असतात म्हणून खूप छान चोळून धुवावं लागते। आपण स्वच्छ धुवून घेतले आणि आता पाणी टाकून ठेवलं। तर आपण आता 1 दिवसासाठी हे तांदूळ भिजत ठेवणार आहोत आणि यावरती मी आता झाकण ठेवून देते। तर आपल्याला संध्याकाळी काही पाणी बदलवण्याची गरज नाही। तर 24 तासानंतरच आपण हे ताट उघडू आणि पुढची प्रोसेस सुरू करू। तर 24 तास झाले आहेत आणि हे तांदूळ छान भिजले आहेत। आता हे पाणी काढून आपण स्वच्छ पाण्याने धुवून कपड्यावरती आपण सुकायला ठेवू। आता याला पसरवून घ्या। पसरले म्हणजे आपले लवकर वाळेल। याला उन्हात वाळवायचे नाही आहेत, याला फॅन खाली किंवा गॅलरीत सावलीत वाळवायचे। पाच 6 तास झालेले आहेत आणि हे तांदूळ सुकलेले आहेत आपले। तर मी दाताखाली जाऊन बघितला तर कडक लागला म्हणजे आपले तांदूळ सुकलेले आहेत। तर मी पंख्याखालीच ठेवले होते पण तरीही लवकरच सुकले, हे बाहेर कडकडीत ऊन आहे म्हणून। तर आता हे मी चक्कीतून दळून आणते आणि त्यानंतर आपण पापड बनवायला सुरू करू। 2 ग्लास तांदूळ घेतले होते आणि दळून आणल्यानंतर आता आपलं एवढं पीठ एक पातेलं भरलेलं आहे छोटं मीडियम साईजचं। आता हे पीठ आपण गाळून घेऊ। हा बघा किती कचरा निघाला। आता एक मोठं पातेलं घेतलंय मी, याच्यात पापड बनवायचे आपल्याला। आता हे पीठ मोजलेलं आहे मी त्या पातेलं भर। तर हे पीठ काय आता मोजत नाही, यात टाकून घेते। आपण याच पातेल्याने पीठ मोजलं होतं तर पातेलं भर पीठ होतं आपलं। तर याच पातेल्याने आपल्याला 7 पातेले पाणी घालायचे। तर अगोदर आपण 1 पातेलं पाणी घालणार आहोत। याला मिक्स करून घेऊ। हे दुसरं पातेलं
4 5 6 7 पातेलं पाणी मी आज घातलेलं आहे. आता याला आपण मिक्स करू. तर हे अर्धा किलो पीठ होतं. तर यासाठी मी इथे 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहे आणि जिरे 1 चमचा घेतलेला आहे आणि एक पोहे खाण्याचा चमचा मी चमचाभर मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं जास्त घातलेलं आहे. थोडं एक चमचा पापड खार घेतलेला आहे. आता हे सगळे मसाले आपण यात टाकून घेऊ. आता आपण हे असं उचलून गॅसवरती ठेवणार. थोड्या थोड्या वेळात आपल्याला ढवळत राहायचे. उकळी आलेली आहे. पीठ आता घट्ट घट्ट होत चाललंय आपलं. हे बघा अशा प्रकारे. आता याला आपण 20-25 मिनिट शिजू देणार आहोत उकळी आल्याच्या नंतर. पीठ खूप घट्ट वाटत असेल तर पाणी उकळून घातलं तरी चालेल किंवा थंडही पाणी घातलं तरी चालेल. पीठ शिजलं का हे कसं समजायचं तर हे आहे ना, हे फक्त मध्येच सगळं काही जमा होतं पीठ. हे बघा इथे, तेव्हा समजायचं की पीठ आपलं शिजलेलं आहे. हे इथेच जमा होत आहे सगळं इकडून इकडून आणि या बाजूनी या बाजूनी या बाजूनी. हे बघा. तर आता मी गॅस बंद करून देते. तोपर्यंत प्लास्टिक वगैरे टाकून घेते. आता आपण एक एक पोळी घेऊन असा पापड तयार करून घेऊ. जास्त मोठा नाही करायचा, पसरवायचा नाही. अशाच प्रकारे आता सगळे पापड टाकून घेते. छान कडकडीत ऊन तापलं आहे. 4-5 वाजता पापड पलटी करून घेऊ आणि उद्या एकदा आणखी ऊन दिलं की आपले वर्षभर पापड टिकतात. पापड सुकलेत आपले आणि हे बघा किती छान सुंदर काचेसारखे पापड झालेले आहेत. हे बघा माझे बोट पण दिसत आहे किती छान पातळ पापड तयार झालेले आहेत. आणि आता मी तुम्हाला तळून पण दाखवते.
हे बघा किती छान झालेले आणि खूप छान फुललेले आहेत. हे बघा तोडून पण दाखवते. अजिबात तेलकट पण नाही आहे आणि आपण जिरे तीळ वगैरे घातले होते त्यामुळे खूप चवदार झालेले आहेत हे पापड.